गुड मॉर्निंग. तर पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचे 2 ॲप्लिकेशन देखील आपण स्टडी केली होती थोडक्यात. ओके. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम स्टडी केलं होतं. नंबर 1 होता या ठिकाणी कोणत्या ट्रायंगलवरती? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तर कशा प्रकारचा होता तो? लघुकोन त्रिकोणामध्ये समजा एक लघुकोन त्रिकोण आहे, ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी हाईट काढली. ओके. त्याला नाव दिलं आपण ABC आणि हाईटला नाव दिलं या ठिकाणी D. तर याचा स्टेटमेंट होता या ठिकाणी काय स्टेटमेंट होता? AB² इकडे जी काय मोठ्या ट्रायंगलमध्ये जी हायपोटेन्यूस असणार आहे इज इक्वल टू उरलेली दुसरी साईड AC² प्लस खालची मोठी साईड BC² मायनस 2 इंटू BC इंटू हा छोटा पार्ट DC किंवा CD असं पाहिलं होतं. आणि दुसरा होता ठिकाणी ऑब्टूस अँगल ट्रायंगल. ऑब्टूस अँगल ट्रायंगल विशाल कोन त्रिकोण म्हणतो आपण याला. तर समजा एखादा विशाल कोन त्रिकोण आहे, इथे येणार D आपला आता आणि इथं ABC. तर असं होत असेल तर काय केलं होतं या ठिकाणी आपण आता इकडं ॲडिशन होते, फक्त दुसरं काय होत नाही या स्टेटमेंटमध्ये. हा ऑब्टूस अँगल ट्रायंगल इथला. ओके. तर AB² इज इक्वल टू AC² प्लस खालची साईड BC² प्लस 2BC इंटू CD किंवा DC. अशा प्रकारचे आपण स्टेटमेंट दोन ॲप्लिकेशन पायथागोरस थेरम ठिकाणी आपण पाठीमागच्या 2 तासिकेमध्ये फक्त ॲप्लिकेशन स्टडी या ठिकाणी आपण केलेली होती शॉर्टमध्ये. तर काय केलं, एक हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हाईट काढली. तर ही साईड म्हणजे व्हॉट इज बाय ॲप्लिकेशन पायथागोरस थेरम इट इज नो मॅटर. एक ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये जे काही 3 साईड आहेत त्याचं रिलेशन, त्याचा संबंध काय आहे तो, जर आपण त्याच्यामध्ये एखादा हाईट काढून एखादी काही माहिती घेतली केली तर त्याचं रिलेशन दर्शवणार या ठिकाणी आपलं स्टेटमेंट पाहायचं होतं. तर AB² इज इक्वल टू सेकंड साईड AC² प्लस थर्ड साईड BC² मायनस याच्यामधला छोटा थर्ड साईड BC इंटू DC. हे इक्वेलिटी आपण पाहिली होती. म्हणजे त्याचप्रमाणे हे जर आपण पाहिलं इथं पण ओके, तर इथं पण AB² इज इक्वल टू AC² त्यानंतर प्लस BC² थर्ड साइड प्लस इंटू BC इंटू या ठिकाणी BD यायला पाहिजे छोटा पार्ट नंतर. ओके, CD नाही ना. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती घेतली की नाहीतर इथं B चं नाव इथे यायला पाहिजे. इथं C ओके बरोबर. तर अशा प्रकारच्या ठिकाणी नाव यायला पाहिजे ट्रायंगलचं. CD. तर आता आपण पाहूया ठिकाणी अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरमचं काय म्हणणं होतं आणि त्यानं कोणता थेरम रिप्रेझेंट केला आणि काय सांगितलं याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया.
तर शॉर्टमध्ये अपोलिनियस थेरम जो आहे, ओके, तर अपोलिनियस हा एक राजा होता, असं काही अडचण नाही आपला तो व्यक्ती. अपोलिनियस थेरम, ओके. तर अपोलिनियसनं काय सांगितलं या ठिकाणी, एक ट्रायंगल आहे, ओके. या ट्रायंगलमध्ये आपण एक मीडियन काढली एका साईडला, समजा ABCD, ओके. समजा D is the midpoint of side BC. काय ठिकाणी BC चा तो मिड पॉइंट आहे. जर मिड पॉइंट असेल तर अपोलिनियसने हे सिद्ध केलं, ज्या ठिकाणी आपण मिड पॉइंट काढल्या साइड वरती त्याच्या उरलेल्या दोन उर्वरित ज्या काय दोन बाजू आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, AB आणि AC आहे. कोणत्या या ठिकाणी AB² + AC² इज इक्वल टू, ओके, मग 2AD² मीडियनची जी काही साईड आहे लेंथ आहे, अँड BD किंवा DC कोणत्याही नावाने मी सांगता येतं आपला 2BD². तर अशा प्रकारे आपल्याला सिद्ध करून पाहता येते. असं या ठिकाणी अपोलिनियस या ठिकाणी आपला थोडक्यात सांगितलेलं आहे, ओके. तर अशा प्रकारचा थेरम आपण स्टेटमेंट जे काही त्यानं दिला, जशा जे स्टेटमेंटला ते स्टेटमेंट लिहून घेऊन आपण त्या ठिकाणी प्रूफ करूया चांगल्या प्रकारचं. तर तुमच्या पुस्तकामध्ये काय स्टेटमेंट दिलंय ते स्टेटमेंट या ठिकाणी आपण जसं तसं लिहून घेऊया. Apollonius theorem in triangle ABC, if M is the midpoint of side BC, then काय मग नंतर AB² + AC² इज इक्वल टू 2M² + 2BM², ओके. तर हे आपल्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याची माहिती घेऊन आपल्या ठिकाणी तयार करायची आहे. जर आपण याचा मिड पॉइंट घेतला, काय काय ठिकाणी आपला ABC आणि मिड पॉइंटला M नाव घ्यायला सांगितलं आहे ठिकाणी आपलं, ओके. तर हे अशा प्रकारची माहिती आहे. तर याच्यामध्ये आपण गिवन लिहूया पक्ष जे काय लागते आपला ते. काय इन ट्रायंगल ABC point M is the midpoint of side BC. एवढं दिलं आपल्या ठिकाणी. आपला टू प्रूव्ह काय करायचं आहे,
सिद्ध काय करायचं ठिकाणी आपलं सिद्ध करायचं ठिकाणी आपला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM प्लस 2BM घ्या MC घ्या, काय फरक पडणार नाही आहे. ओके, त्यानंतर थोडंसं कन्स्ट्रक्शन लागते आपल्या ठिकाणी. काय कन्स्ट्रक्शन करून घेणार आपण, ड्रॉ परपेंडिक्युलर. आपली तो परपेंडिक्युलर काढून घेऊया ऑन साइड BC. ड्रॉ, याला नाव देऊ आपण D. ED perpendicular on side BC such that कसा करणार हो, B डॅश M डॅश D डॅश C असं आलं पाहिजे. ओके, प्रूफला सुरुवात करू या ठिकाणी आपण आता. तर प्रूफला सुरुवात करताना या ठिकाणी आपण अगोदर जाऊया इन ट्रायंगल AMC. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन अँगल फॉर्म होतात. अँगल AMB इज ॲप्टूस अँगल गृहीत धरला आपण लेट, अँड अँगल AMC इज acute angle गृहीत धरला आपण समजा. तर नाव फॉर अँगल AMB. ओके, AMB साठी काय होईल मग फिगर इथून एवढीच येईल, हे 90 अंश. ओके, एवढी फिगर नाही असे आपण गृहीत धरूया. काय करूया ठिकाणी आपण इक्वली फिगरच नाही, एवढीच फिगर आहे आणि तो पण ॲप्टूस अँगल आहे. हा ॲप्टूस आहे आणि इकडे गेल्यानंतर ॲक्यूट होईल. ओके, तर बाय युजिंग पायथागोरस ॲप्लिकेशन. ओके, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, नॉट पायथागोरस थेरम. बाय युजिंग, आता आपण जे काही दोन स्टेटमेंट पाहिले होते ते बाय युजिंग ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. ओके, बाय युजिंग ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. व्हॉट इज ॲप्लिकेशन? ॲप्टूस अँगल मध्ये ॲप्लिकेशन काय हो, ॲप्टूस अँगल मध्ये जी काय मोठी साइड आहे म्हणजे कोण, AB स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड कोण आहे, याच्यामध्ये मेडियन आहे ती AM स्क्वेअर. कोण आहे AM स्क्वेअर प्लस. ओके, त्यानंतर थर्ड साइड, कोणती थर्ड साइड ठिकाणी BM आहे प्लस ॲप्लिकेशन ॲप्टूस मध्ये हे होते 2BM इंटू MD. कोण आहे ठिकाणी MD, 2BM इंटू MD अशा ठिकाणी भेटते. याला आपण एक नाव देऊन टाकलं. काय नाव देऊन टाकलं ठिकाणी, एक. त्यानंतर आपण दुसऱ्या ट्रायंगल मध्ये जाऊया ठिकाणी अँगल AMC इज ॲक्यूट अँगल, याला गृहीत धरला आपण. ओके, इथं पण बाय युजिंग पुन्हा ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. कोणाचा यूज करायचं आपला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. काय होते या ठिकाणी ॲक्यूट अँगल धरला आपण, इकडला पार्ट नाही समजला आपण, इथून AMB चा हा पार्टच नाही या ट्रायंगल मध्ये, आपण एवढाच गृहीत धरला. एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हा भाग आहे, इतर मिडी नाही, ह्याला गृहीत धरता येत नाही आपला. आता याची पहिली साइड जी गृहीत धरायला या ठिकाणी कोण, AC स्क्वेअर इज इक्वल टू, मग आता धरा तुम्ही AM स्क्वेअर. ओके, प्लस काय करणार मग या ठिकाणी तुम्ही याची थर्ड साइड
थर्ड साइड काय करीत आला तुम्ही या ठिकाणी MC काय करता या ठिकाणी MC सॉरी हो MC स्क्वेअर मायनस 2MC इंटू DC सॉरी DM धरता येते किंवा DC धरता येते आपला 2DM 2MD DM त्यानंतर DM धरावा लागला आपण DM हा पार्ट धरला आपण तिकडल्या साईडला धरायच्या आपण काय केलं ठिकाणी इकला पॉईंट MD चा ठिकाणी गृहीत धरला एक्स्ट्रा पार्ट समजला कारण का हा राईट अँगल ट्रायंगल ADC गृहीत धरला आणि इकला हा ही साईड मोठी पकडली आणि ह्याला अशा प्रकारचं लिहिलं आपण ओके बट काय केलं ठिकाणी आपण बट BM इज इक्वल टू MC ओके काय ठिकाणी BM जेवढा आहे तेवढाच काय ठिकाणी MC आहे गिवन आहे ओके कारण का मीडियन आहे मीडियन आपल्याला लिहिता येते आपल्याला लिहिता येते BM इज इक्वल टू MC दोन्ही तेवढेच आहे इक्वल आहे म्हणून या ठिकाणी आपलं दुसरं इक्वेशन AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर जिथे MC आहे तिथे आपण BM ठेवून टाकूया BM स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD ओके हे नंबर नाव देऊया आपण 2 ओके आता या ठिकाणी आपण 1 आणि 2 चे ऍडिशन करून घेऊया काय करून घेऊया ठिकाणी आपण ऍडिशन करून घेऊया ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तर एका खाली एक लिहून घेऊया आपण AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD याच्या खाली ही इक्वेशन लिहूया आपण आता AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD यांची ॲडिशन करून घेऊया आपण काय भेटते ॲडिशन केली आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ओके AM किती झाले हो 2AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर 2BM स्क्वेअर अँड हा प्लस 2BM MD आणि मायनस 2BM MD कटला इथं काहीच या ठिकाणी उरलेला नाहीये शेवटी आपल्याला जे काय प्रूफ करायचं होतं AB स्क्वेअर किंवा आपण इथे लिहूया AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर याला या BM ला आपला MC पण लिहिता येते किंवा CM पण लिहिता येते काय अडचण नाही पण दोघांची व्हॅल्यू तेवढीच आहे BM इज इक्वल टू MC म्हणजे जिथे BM आहे तिथे MC लिहिता येते किंवा MC आहे तिथं BM आपल्या ठिकाणी रिप्लेस करता येते तर आपला छोटासा ठिकाणी थेरम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तर याचे होमवर्क साठी तुम्हाला आणि त्याचबरोबर आपल्या ठिकाणी टॉपिक पण संपलेला आहे शिकवून ओके आता मग प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम्स जे काय असतील त्या ठिकाणी आपण पाहूया उद्याच्या तासिकेमध्ये तर उद्या तुम्हाला ठिकाणी हा थेरम 2 वेळेस लिहायचा आहे ओके 2 वेळेस थेरम लिहून सॉल्व एक्झाम्पल अँड प्रॉब्लेम सेट जे काय तुमचा 2.2 हा पूर्ण करायचा आहे आणि हा थेरम 2 वेळेस चांगल्या प्रकारचा रिपीट करून लिहायचा आहे किंवा वेगवेगळे नाव वापरून अपोलियस थेरम याला आपण म्हणतो आणि अशा प्रकारे तुमचा जे काही टॉपिक आहे तो टीचिंग करणं हा थोडक्यात संपलेला आहे ओके तर उद्याच दिवस तुमच्या ठिकाणी डाऊट घेऊया काही अडचण असतील तर 2.2 मध्ये त्यानंतर आपण अल्जेब्राचा तिसरा टॉपिक सॉरी AP ओके अर्थमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी आपण थोडक्यात सुरू करूया ओके तर चांगल्या प्रकारचा अभ्यास करा
काही अडचण असेल तर विचारा, समजून घेत चला आणि दररोज अभ्यास पण करत चला. ओके, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.